मांजर्डे पंचायत समिती गणातील आरवडे या गावात आपण आहोत। आरवडे या गावातून विद्याराणी प्रकाश चव्हाण या तुतारी या चिन्हावर उमेदवार होते आणि त्या आज त्यांनी मताधिक्य मिळवून विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे। आपल्यासोबत त्यांचे मिस्टर प्रकाश चव्हाण हे आहेत या ठिकाणी, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। विजय खेचून आणलेला आहे, कसं पाहताय? नमस्कार, माझी पत्नी विद्याराणी प्रकाश चव्हाण आजच्या या पंचायत समिती इलेक्शनमध्ये चांगल्या बहुमताने विजयी झाल्या। ह्या विजयामागे तसं पाहिलं तर आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा असतील, त्याच पद्धतीनं माझे आमदार सुमनताई असतील, आमचे नेते सुरेश भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो। त्याच पद्धतीने या विजयामध्ये ज्या आमच्या मांजर्डे गणामध्ये आरोडे असेल, मांजर्डे असेल, गौरगाव असेल, बस्तोडे असेल, या चारही गावातील आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, तरुण कार्यकर्ते असतील, त्यांनी अहोरात्र कष्ट करून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून आम्हाला हा बहुमत म्हणजे बहुमताचा मान मिळवून दिला। हा विजय मिळवत असताना आरोडे गावाने सुद्धा बहुमताने आम्हाला मतदान केलं। त्याबद्दल या चारही गावातील मायमाऊली मतदारांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या विश्वास जो दाखवला तो आम्ही सार्थ ठरवू। तसं पाहिलं तर आरोडे गाव हे गेली 10 वर्ष झालं बिनविरोध होत आहे। आता जरी इलेक्शन झालं तरी उद्यापासून दोन्ही गट आम्ही एकत्र राहून गुण्यागोविंदाने आम्ही पुढील वाटचाल करून आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हा गट तो गट असं विसरून पुढच्या काळात सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं ह्या आमच्या मांजर्डे गणाचा विकास नक्की करेन एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो। किती मताधिक्य मिळाले आणि आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? मांजर्डे गणामध्ये बहुमताने म्हटलं तर 1378 मताने म्हणजे 1400 मतापर्यंत आम्हाला मताधिक्य मिळालं। त्यामध्ये आरोडे असेल, मांजर्डे असेल, गौरगाव असेल, बस्तोड असेल, चारही गावांनी आम्हाला मताधिक्य दिलेलं आहे। हे मताधिक्य देण्याच्या उद्देशानं पाहिलं तर हे चारही गावांचा जो विश्वास दाखवला आहे तो नक्की आम्ही सार्थ ठरवेन आणि चारही गावामध्ये विकासाची गंगा नक्की वाहेल। हे वाहत असताना आरोडे गावामध्ये आमचे नेते युवराजदादा पाटील यांनी सुद्धा पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे नक्कीच वाटचाल करेल एवढी ग्वाही देतो। तर विकासाची गंगा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वाहिली जाईल असं त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। 25 वर्ष झाले विजयाची परंपरा आहे। ह्या गावचे नेते युवराजदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाना गेले 20 वर्षे काम करत आहेत आणि ह्या आमच्या गावाची कामाची पद्धत पुऱ्या तालुक्यात वेगळी आहे। प्रत्येक वेळेला प्रत्येक 25 वर्ष आरोडे गावचा निर्णय हा फिक्स ठरलेला असतो आणि आमची मांजर्डेला 2 वेळा सपोर्ट हे आरोडे गावानं दिलेला आहे। आम्ही पूर्ण गावामध्ये एकनिष्ठ आहोत, सर्व अल्पसंख्याक धरून काम। मी एकटा असून मुंबईत एक घर आहे तर मी व्हाईस चेअरमन दुसऱ्यांदा आहे, असा न्याय आहे यांच्याकडं। शिंद्र्याचे एक घर आहे तर त्यांच्या घरात मी सरपंच डेप्युटी सरपंच केलेला आहे। नानाने बी 20 वर्षे काम केले, सर्व जनतेला समान धरून काम केलं आहे। आमच्या गावचा उत्साह वाढायचं कारण की आमच्या गावात एवढा विकास एक आमदारही करू शकला नाही आजपर्यंत, ती इतिहास आमच्या गावचा आहे। त्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे, नक्की होता आणि केलेला आहे, इथून पुढे बी नेहमी राहणार। कामाची अपेक्षा ह्या 4 गावांनी बोलायची सुद्धा गरज नाही, नाना ते काम जाऊन पूर्ण करणार आणि परत आणखीन आम्हाला कधी सुद्धा कुठल्या गालबोट लागला असं आम्ही करणार नाही। विजय खेचून आणलेला आहे, विजयाकडे कसं पाहताय? विषय काय आहे, कायमच ठरलेला आहे। गेली 35 वर्ष झाली या गावाला कामाचा डोंगर उभा केला आहे या पार्टीने आणि या पार्टीत कुठला बी माणूस असू दे, अल्पसंख्येचा असू दे, कोणाला बी असू दे, तिने पहिल्यापासून न्याय दिला आहे। त्या माणसाला कुठलंही त्यांचं काम असू दे, मध्यरात्री सुद्धा काय झालं तरी ती माणसं उठून आपल्या कार्यासाठी येते। त्यामुळं आमच्या गावात इथून पुढं तुम्हाला सांगतो आणि किती बी कोण जरी आला काय म्हणेल तर काय म्हणू द्या, काही फरक पडत नाही आपल्या पार्टीत। ही पार्टी कायमच निवडून येणार, कायमच अशीच राहणार, राहणार।